नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. शरद पवार गटाचे पंढरपुरातील मोठे नेते अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अभिजित पाटील यांच्यामध्ये 1 तास चर्चा झाली आहे. अभिजित पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांवर 2 दिवसांपूर्वी कारवाई झाली होती आणि त्यानंतर आता चेअरमन असलेले अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना देखील आता उधाण आलंय. पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अभिजित पाटील, आबा तुम्ही खरं तर देवेंद्र फडणवीसांना आता भेटलेला आहात. अपेक्षा काय व्यक्त केली त्यांनी की तुम्ही तुमचा प्रचार करावा की भाजपमध्ये यावं? कारण आपल्या भाजप प्रवेशाच्या पण चर्चा नाही, तशी काही चर्चा झाली नाही. फक्त मदत करायची लोकसभेला. जाहीर सभा होईल आपली ते आता त्यांच्याकडनं जसं येईल त्याप्रमाणे आम्ही ठरवू. पण मग कुठेतरी आपल्याला हे कोंडीत पकडलेलं आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती आणि ही जसं की सातत्याने टीका होते की भाजप हे हुकुमशाही करतं, त्याचा कुठे प्रकार प्रत्यय आपल्याला वाटतो का? नाही, 2021ला जप्ती सुरू झाली ती, तेव्हा तर काय मी पण संचालक नव्हतो. जुन्या संचालकांनी केलेला काळा बाजार आहे, भ्रष्टाचार आहे. त्याची 4-5 महिने झालं कोर्टात केसेस चालू होत्या आणि त्यातनं ते अचानक स्टे उठल्यामुळं ही सगळी आली आणि नेमका योगायोग दोन्ही इलेक्शन आणि एकत्र आले. त्याचा तो कसा अर्थ निघतो माहीत नाही, परंतु मदत ही सरकारच करू शकतं. पण सरकारमधल्या लोकांनाच मदत मागणं गरजेचं आहे. आम्ही ज्या मदती अपेक्षित होत्या कोर्ट ही ती झाली नाही, म्हणून सरकारकडे मायबाप सरकार